नमस्कार सगळ्या मैत्रिणींना आणि शुभ शुक्रवार. आज ना शुक्रवार असल्या ना की खूप सेवा असतात. गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी हनुमानरायाच्या असतात. अशा रोज वेगवेगळ्या सेवा असतात आणि नित्यसेवा तर अगदीच दररोज असते आपल्या सगळ्यांकडं. देवपूजेसाठी खरंच खूप छान वेळ काढून जर आपण बसलो ना, अर्धा तास तरी किमान, तर खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्हाला मी आज आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा चॅनेलवर पण सांगितले की सेवा करणं किती महत्त्वाचं आहे आणि कशासाठी महत्त्वाचं आहे. तर चला, कालचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. काल सगळ्यांना मी सांगितलं की ओवीला तिकडची आठवण येते का नाही. त्याही व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम दिलंत. आणि या ठिकाणी मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की या सगळ्या गोष्टी मी कुठलीही मला म्हणजे तिकडं जायचं आहे किंवा विषय मुद्दामून पुन्हा काढायचा आहे असं काहीच नाही आहे. पण सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर माझी संपूर्ण जर्नी सांगितल्याशिवाय व्लॉगिंग चालू करायचं नाही असा एक मी निर्णय घेतला. कारण एकदा का मी व्लॉगिंग चालू केलं की पुन्हा रिपीट तेच प्रश्न मला येतील की आता तुम्ही काय करता किंवा आता तुम्ही पुढं काय ठरवलं आहे, नेमकी तुमचं म्हणणं काय. या सगळ्यावर मी तुम्हाला सांगते की सगळ्यात आधी माझं जे लग्न पहिलं हे झालं होतं, त्यानंतर मी ठरवलं होतं की कधीच पुन्हा लग्न करायचं नाही, फक्त अखिलेश आणि मी असं आमचं आयुष्य जगायचं. पण जे नशिबात होतं ते झालं, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आणि मी तर म्हणेन की आत्ता जे झालं, आम्ही पुन्हा वेगळं झालो, तेही खूप चांगल्यासाठी झालं. कारण प्रत्येक व्यक्तीला ना आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडल्याशिवाय कधीच पुन्हा उभारी घेता येत नाही. आता मी त्याच घरात असते अजूनही, तर मी नवीन घर घेण्याचा विचारही केला नसता. ज्याच्यावर माझ्या स्वतःच्या नावाची पाटी आहे किंवा जे माझं विश्व आहे ह्याची पाटीच, माझं म्हणण्यापेक्षा माझं शब्द मला आवडत नाही, हे महाराजांचं आहे. म्हणजे महाराजांनी मला हे घर घेऊन दिलेलं आहे आणि हे महाराजांचं आहे. त्यामुळं जे काही त्यांची इच्छा होती की ते घर मी बांधावं, तिथं मी काहीतरी देणं लागते आणि ते मी त्या घरच्यांना बांधून दिलं, हे मी देणं लागते. अजून एक गोष्ट क्लिअर करावी वाटते की मी परवा जे म्हटलं ना 7 लाख पतसंस्थेचं कर्ज, तर नाही, 4 लाख कर्ज आहे. मी बोलता बोलता बोलून गेले चुकून. तर 4 लाख कर्ज आहे आणि 7,000 हप्ता आहे, जो आता ते फेडतात, मी नाही फेडत. मी माझं जे आहे ते मी सांगितलं. एकूण साधारण 8 ते 10 लाख रुपये त्या घराला खर्च आला होता. पूर्ण 4 गुंठ्यामध्ये आपलं एक 2 गुंठ्यामध्ये मी ते घर बांधलं होतं. आणि 4 लाख आणि वर 1-2 लाख त्यांचे आणि बाकी सगळे माझे. त्यांचे म्हणजे त्यांच्या घरातल्यांनी दिलेले. आणि बाकी मग आपलं सोनं नाणं पतसंस्था, हे जे मी तुम्हाला सांगितलं त्यातून. आता यात पण एका ताईंचा प्रश्न आला की यूट्यूबमधून एवढा पैसा मिळतो का. तर मी तुम्हाला एक सांगते की आपल्याला कुठून किती पैसा मिळतो किंवा आपण फक्त एका क्षेत्रावर अवलंबून राहिलो, फक्त यूट्यूबवर अवलंबून राहिले, तर माझं हे घराचं स्वप्न ना तिकडचं ना इकडचं कधीच पूर्ण झालं नसतं. माणसाला एकात एक 2-3 गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे कधी मला व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं, कधी यूट्यूबकडे लक्ष द्यावं लागतं, अजून काही गोष्टी आहेत. पण मीच तुम्हाला नेहमी सांगते ना की आपली कमाई कधीच कुणाला सांगायची नसते. मला जेवढं महाराज देतात तेवढं माझ्या पोटापाण्यापुरतं भरपूर देतात. आणि प्रत्येकजणच तेवढं कमवतो जेवढ्यात त्याचं घर भागू शकेल. मी स्त्री आहे म्हणून हा मला प्रश्न करण्यात आला, माहीत आहे मला. पण बाकी कुणाला हे प्रश्न विचारले जात नाहीत. पण असं नका विचारत जाऊ. म्हणजे मलाच असं नाही, कोणालाच कधी त्या व्यक्तीला कमाई किती होते हा प्रश्न कधीच करायचा नसतो. कारण प्रत्येकजण आपापल्या घराला लागेल एवढं कमवत असतं. आणि आपला सगळा जो पैसा आहे किंवा आपल्याकडे जे काही 10-20 हजार रुपये महिन्याला येतात, ते सगळे खूप कष्ट करून आणि चांगल्या मार्गाने येतात. म्हणजे कुठलाच पैसा आपल्याकडे वाईट मार्गाने येत नाही की मला त्याचं तुम्हाला अगदी क्लिअरिफिकेशन द्यायचं आहे. नाहीतर मी आत्ता मोठा बंगला किंवा 3 BHK 4 BHK अगदी प्रशस्त घर घेतलं असतं जर माझ्याकडं खूप पैसा असता. एनिवेज असू दे, मला त्या प्रश्नाचं उत्तर फक्त द्यायला आवडलं आज हे. आणि दुसरी एक ताई म्हणत होत्या की तू डाव्या हातानं पूजा करतेस. नाही, तो फ्रंट कॅमेरा असतो. तुम्ही पण हा प्रयोग घरात करून बघा की जेव्हा आपण फ्रंट कॅमेऱ्यानं शूटिंग करतो तेव्हा तो माझा डावा हात दिसतो. बरं चला, आता ओवीला तिथली आठवण येते का नाही मी हे सांगितलं.
तिच्या वागण्यातून बोलण्यातून तर मला कधीच जाणवत नाही. उलट मी विषय काढला तरी ती नको काढू म्हणते किंवा दुर्लक्ष करते. आता का कसं ते तिच्या जीवाला माहिती आहे. कारण आपण लहान मुलांना असले विषय कधीच सांगत बसत नाही असं मला तरी वाटतं आणि सांगू पण नाही. तिथनं तिला लांबच करायचं होतं मला या विषयांसाठी आणि मग इथं पण येऊन मी तेच विषय का काढेन, बरोबर आहे ना. तर त्यानंतर तुम्हाला काय झालं सांगते की ज्या वेळेस आता या 9 वर्षानंतर परिस्थिती बिघडत चालली म्हणजे कुठली तर आमच्या दोघातली. यूट्यूब मी सुरू केलं, जे मी तुम्हाला 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. व्लॉग चालू केले मी. त्यानंतर लाईव्ह जाऊन 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले. लाईव्हमुळंच माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन आला होता. प्रकट दिन किंवा पुण्यतिथी, शक्यतो प्रकट दिनच आला होता. हो, प्रकट दिन असंच काहीतरी आलं होतं. आणि मी एक व्हिडिओ पाहिला, एका माझी मैत्रीणच आहे ती आता, तर तिचा व्हिडिओ पाहिला स्वामी सारामृताचा आणि माझ्या डोक्यात महाराजांनीच ही कल्पना घातली तो व्हिडिओ बघून की अरे आपणही इतके वर्ष महाराजांची सेवा करतो, चला आज आपण सारामृताविषयी माहिती देऊया. लाईट पिंक कलरचा ड्रेस होता माझ्या अंगामध्ये आणि अक्कलकोट स्वामी सारामृतच होतं माझ्या हातामध्ये आणि मी सारामृताचा व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर सारामृताचं पारायण कसं करावं तेव्हा खूप चॅनेल नव्हते बरं का, आमचे एक 2-3चेच चॅनेल होते. आता इतके चॅनेल झालेत ना की काही बोलायला नको. योग्य माहिती कमी दिली जाते आणि खरंच बाकीच्या गोष्टी जास्त आहेत, पण असू दे. तर मी तो व्हिडिओ केला, फोन ठेवून दिला. फोनला चार्जिंग खूप कमी असायचं कारण जुना फोन होता तो. आणि मी माझ्या हॉटेलमधल्या आणि घरातल्या कामांना लागले. म्हणजे माझं त्यानंतर दुपारी 3:30-4पर्यंत फोनकडं लक्षही नव्हतं. 4 वाजता चहा पिताना फोन हातात घेतला, हॉटेलमध्ये चहा ठेवला, त्यानंतर फोन हातात घेतला तर व्हिडिओला 10,000 व्ह्यू आलेले होते. म्हणजे माझ्यासाठी महाराजांचा पहिला व्हिडिओ हा टर्निंग पॉईंट ठरला होता. इतका जास्त की माझं आयुष्य त्या क्षणापासून बदललं गेलं. कारण यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होणं हे प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं आणि यूट्यूब क्षेत्र खूप सोपं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनेल काढून बघा. मी तुम्हाला सांगते की किती वेळ लागतो काय. आपली कुणीतरी ओळख सांगितल्याशिवाय किंवा आपलं चॅनेल पुश केल्याशिवाय कधीच व्हिडिओ चालत नाहीत. माझ्या माघारी अनेक जणांनी चॅनेल काढले आणि मी भरपूर जणांचे आत्तापर्यंत प्रमोशन पण केले आणि त्यांचे चॅनेल पण पुढं गेले. पण माझ्या चॅनेलच्या वेळेस कोणीही माझ्यासोबत नव्हतं. मला घरातली सुद्धा लोकं बरीचशी नावं ठेवायची, कुणीच कधी सपोर्ट केला नाही. आणि त्यानंतर माझा तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरीही मला माहीत नव्हतं की पुढचे व्हिडिओ चालतील की नाही. पण एक मात्र मार्ग मिळाला त्या व्हिडिओपासून की मला यापुढं महाराजांच्या सेवेचे, गुरुचरित्र पारायण, पूजा, प्रत्यक्ष मांडणीचा व्हिडिओसुद्धा मी सगळ्यात आधी दाखवला होता. यूट्यूबरमध्ये म्हणाल तर मला आजही आठवतं की सगळ्यात पहिला व्हिडिओ मांडणीचा मी दाखवला होता. आणि त्यानंतर खूप जण, म्हणजे आता तर ना एक आपण स्क्रोल केलं की एक महाराजांचा व्हिडिओ, एक स्क्रोल केला असं चालू झालं आहे. पण तेव्हाचं मी तुम्हाला सांगते की प्रत्यक्ष मांडणीचा पहिला व्हिडिओ मी केला होता आणि त्यानंतर अनेक जणांनी केला आणि तेही व्हिडिओ चालायला लागले. मग मी वैभवलक्ष्मी शुक्रवार, मार्गशीर्ष गुरुवार, गणपती सगळे व्हिडिओ करायला सुरुवात केली. आणि मला म्हणजे खरं सांगते की महाराजांची मी मरेपर्यंत ऋणी आहे की माझा प्रत्येक व्हिडिओ चांगला चालत होता, चालतो आजही. आणि मग मी एक सकाळी एक संध्याकाळी हे सुद्धा यूट्यूबवर मी पहिल्यांदा केलं. मला आजही आठवतं की 2-2 व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मला एवढं प्रोत्साहन मिळालं एका व्हिडिओमुळं की मी भरपूर व्हिडिओ चालू करायला सुरुवात केली. आणि हो, यूट्यूबमधून छानसं पेमेंट मला यायला लागलं आणि त्यानंतर मी प्रगतीच्या मार्गावर जी उभी राहिले ठामपणे. आणि या सगळ्याला आत्ताही माझ्यासमोर महाराज आहेत. फक्त आणि फक्त महाराज साक्षीदार आहेत की मी माझं काम इतकं मनापासून केलं की त्याचे रिझल्ट मला मिळायला लागले. आणि मग त्यानंतर माझा पहिला पेमेंट झाला. आता यूट्यूबवर खरंच परमिशन नाही आहे पेमेंट सांगण्याची, अन्यथा मी सांगितलाही असता. पण पहिला पेमेंट आल्यानंतर सगळ्यांचे डोळे चमकले की एवढं पैसा यूट्यूबमध्ये मिळू शकतो का.
10-20 हजारपेक्षाही जास्त रक्कम होती ती. आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, म्हणजे की चांगल्या चांगल्याच गोष्टी घडल्या त्याच्यानंतर. आणि चॅनेल काय असतं किंवा यूट्यूबमधनं काय मिळतं हे मला त्यानंतर कळलं. आणि मग मी जोमानं काम करायला सुरुवात केले. अर्थातच घरातली परिस्थिती आणि घरातले हाल इतके कमी झाले की मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. चला.